हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायब करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय हो. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार गुरु की नहीं. सुर नर मुनि जन साधुआं संतों सर्वस्ती नहीं. सतगुरु साहेब संत सब डंडो तम प्रणाम. आगे पीछे मध हुए तिनको जा कुर्बान. नराकार निर्विषम काल जाल वैवंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुपवेशुंदनम. सोहम सुरति समाप्तम सकल समाना निर्तलय उज्ज्वल हिरंबर हरदमम बेपरवाह अथा है वार पार नहीं मज्जतम. ग्रीब जो सुमर सिद्ध होई गणनायक गलताना करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा चरण कमल लो लाऊं आदंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई अवगत गुण अतीतम सतपुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी तन मन अर्पों शीसम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन धावे ब्रह्मा विष्णु महेशा शेष शेष मुख गावे पूज्य आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय धावे समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि अधारा दावे शेष 88 उतर बहुजल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि अधारा दावे शेष 88 उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. कर जोरूं विनती करूं धरूं चरण पर शीश. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो मैं बांधी जा मैं गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जाखें चो वहाँ जाऊँ मैं. तो करो तो बावड़ू दूर दूर करो तो जाऊं. ज्यों राखो त्यों ही रहूं जो देवो सो खाऊं. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म साऱ्या सृष्टीचे रचनाकार सर्व प्राण्यांचे दाता सर्व प्राण्यांचे सृजनहार कबीर देव कबीर साहेब हे आपले परमपिता आहेत. हे सर्व प्राण्यांचे हितैषी आहेत. ज्या पुण्यात्म्यांना मानव शरीर प्राप्त झालं आहे आणि तेही या कलियुगाच्या अशा समयी ज्याला कलियुगाचा मोक्ष समय म्हणू शकतो,
तर धन्य आहेत त्या पुण्यात्म्यांच्या, त्या पुण्यसंस्कारांची, आणि धन्य आहे त्या मातापित्यांची ज्यामुळे जन्म झाला. परमात्मा म्हणतात, मात पिता मिल जावेंगे, मात पिता मिल जावेंगे, 184 माही, सतगुरु सेवा और बंदगी, ये फेर मिलन की नहीं. कबीर परमेश्वरजी म्हणतात की माता पिता तर तुम्हाला ह्या 84 लक्ष योनींमध्ये भटकताना पुष्कळ मिळतील. मनुष्य जीवन असेल तिथे माता पिता असतील. कुत्र्याच्या जीवनामध्ये सुद्धा माता पिता मिळतीलच. डुकराचा जन्म झाला तिथे माता पिता मिळतीलच. परंतु सतगुरु सेवा और बंदगी, ये फेर मिलन की ना. पुण्यात्म्यांनो, आम्ही कुठे राहत आहोत, कशा लोकात आम्ही जीवन व्यतीत करत आहोत, ह्याची आम्हाला कधी विशेष जाणीव झाली नाही. आम्ही का मरत आहोत, का आम्ही रोगी कोडग्रस्त होत आहोत, का आम्ही पूर्ण दिवस भटकत आहोत, काही ना काही तणाव घेऊन. आता आपलं हे ध्यानीही नाही, इतक्या कष्टांमध्ये देखील आम्ही पुन्हा जीवनाची इच्छा बाळगतोच. कारण की आपल्यावर एक दबाव आहे, ह्याच त्रिगुणमयी मायेचा. त्रिगुणमयी माया कोणती आहे? रजगुण ब्रह्माजी, सद्गुण विष्णूजी, तमगुण शिवजींच्या आतून निघणारी ती गुप्त किरणे आहेत. ते तरंग त्यांच्या गुणांचे, ती आम्हाला प्रभावित करत आहेत. कशी करत आहेत? जसे ते भगवान आपल्या राजधान्यांमध्ये आपल्या लोकात राहतात, तिथून निघणारे ते तरंग आम्हाला इथे प्रभावित करतायत. जसे कोणी स्वयंपाकघरात मिरच्यांची फोडणी देतात, ती मूळ वस्तू साकार स्वयंपाकघरात आहे, तिच्यातून येणारे ते तरंग दुसऱ्या खोल्यात बसलेल्या व्यक्तींनाही प्रभावी करतात. शिंका येत आहेत, त्या शिंकांना रोखणे त्या व्यक्तींना मुळीच शक्य नाही. आणि त्या शिंकांचे कारण कोण आहे? ती साकार मिरची जी स्वयंपाकघरात आहे. ठीक अशाच प्रकारे त्या भगवानांमधून निघणारी ह्या तिन्ही गुणांची किरणे, रेज आम्हा सर्वांना इथे प्रभावित करतायत. आणि ज्या कारणांनी आपण विचारच करू शकत नाही, प्रयत्न केल्यानंतर 2 सेकंदांच्या आत मन कुठल्या कुठे पोहोचते. कधी कधी वाटतं की हे काय जीवन झालं. सकाळी उठा, स्वयंपाक करणे सुरू करा, मग जेवा, मग कमवायला जायचं, आल्यावर पडा, झोपा, उठा, पुन्हा पळा, मग रात्री झोपायचं आणि पुन्हा पळा. मरेपर्यंत हेच काम पूर्ण होत नाही. परंतु कधी कधी येत असत या गोष्टी. मग 2 सेकंदानंतर काही भलतंच ध्यानी यायचं, त्यांना विसरायचो. आणि जर आम्हाला ही जाणीव झाली ही थोडीफार, तर तेव्हा करायचो काय? आम्ही घर सोडून जात असू, जंगलात जायचो. जंगलात जणू भगवान आपण बांधूनच ठेवलाय, गेल्या गेल्याच मिळेल. अशा आमच्या चुकीच्या भावना होत्या. आम्ही अज्ञानाच्या कारणाने या काळाच्या अशा जाळ्याला जाणू नाही शकलो. त्याला उलगडण्यासाठी परमात्मा स्वतः आले. ते आमचे पिता आहेत, आमचे जनक आहेत. कारण की आपल्यांचं दुःख आपल्यालाच कळतं. तेव्हा यासाठीच परमात्मा म्हणतात की कबीर ये माया अटपटी और सब गट आण अड़ी, किस किस न समजाऊं या कुआ भांग पडी. ह्या त्रिगुणमयी मायेला, इथल्या सुखसुविधांना, इथल्या चोचल्यांना पाहून मन असं भ्रमित होत जातं. तर ही भांग प्यायलो आहोत आपण. नाही, जेव्हा ही भांग उतरेल, तुम्ही
बाकीचं जीवन क्षणक्षण मोजत कंठाल भगवान कधी पिच्छा सुटेल अशा घाणेरड्या लोकातून. आणि अज्ञानामुळे आम्ही ह्याच सुविधा इथे मिळवायच्या नादामध्ये असतो. इथल्याच सुविधा प्राप्त करण्याकरता आम्ही संत ऋषींकडे, मंदिरात, मशिदींमध्ये जात असतो. आणि ह्या आपल्यासोबत नाही राहिल्या तरी संपूर्ण जीवन ह्यांनाच मिळवण्यामध्ये व्यर्थ जात असतं. तर हे ज्ञान परमात्म्याने इथे येऊन दिलं. तर इथे सांगितलंय की माता पिता मिल जाएंगे 184 में और सतगुरु सेवा और बंदगी भाई फेर मिलन की ना. आता पुण्यात्म्यानो, सद्गुरू शब्द एक अगदी महत्वाचा आहे. आता जसं गुरु कोणास म्हणायचं, गुरु त्यांना म्हणतात जे मार्गदर्शन करतात. तो आपल्या क्षेत्रात तज्ज्ञच असतो. जसं कोणी मेकॅनिक आहे त्यालाही गुरु मानतात त्याचे शिष्य, ज्यांना तिथे तो ट्रेनिंग देतो. असेच अक्षरज्ञान देतात जे शिक्षक, तेही गुरु म्हणवतात. ते आपल्या विषयात तज्ज्ञ असतात. खूप चांगली गोष्ट आहे, त्यांना गुरु म्हणता येईल. परंतु आध्यात्मिक मार्गामध्ये ह्या दासाने पाहिलं की गुरुपद लाभूनही तो पूर्णपणे नालायक मनुष्य आहे. त्यांना कखही माहिती नाही आपल्या विषयाचं. आता जे आध्यात्मिक शिक्षक आहेत, गुरु आहेत, त्यांना तर आपल्या अभ्यासक्रमाचं ज्ञान असायला हवं, तर ते शिक्षक आहेत. नाहीतर कसले शिक्षक? तो तर थापाड्या माणूस आहे. ज्या अध्यापकाला आपल्या विषयाचं ज्ञान नसतं, आपल्या विषयाशी तो परिचित नाही, त्याहून वेगळं त्याच्याही बाहेरचं ज्ञान विद्यार्थ्यांना ऐकवतो, तो तर विद्यार्थ्यांचा शत्रूच आहे. ती व्यक्ती, तो तर गुरु नाहीये. भले त्याला गुरु म्हणत आहेत, शिक्षक म्हणत आहेत, तो तर चुकीचं ज्ञान शिकवत आहे. तर इथे सद्गुरू शब्दाची ह्यासाठी गरज भासली की एक गुरुपदावर विराजमान व्यक्ती हे गुरु नाहीत, हे खोटे आहेत. म्हणूनच सद्गुरूची गरज भासली. खरा गुरु, खरा शिक्षक, रियल टीचर. तर ह्याचा अर्थ हा आहे की सच्चा गुरु आहे तर कोणी खोटे गुरुही आहेत. म्हणून तर सच्चा शब्दाची आवश्यकता भासली. तर त्याची पूर्ती करण्याकरता स्वतः परमात्मा येतात. परमेश्वराच्या वाणीमध्ये येते, 3 लोक और भवन चतुर्दश कोई नाही सत्संगी. सत्संगीचा अर्थ असतो जो पूर्ण रूपात सत्याचा आधार मानून आपल्या सर्व आध्यात्मिक क्रिया करीत असतो. तोच सत्संगी म्हणवला जातो. आणि तो सत्संग कुठे ऐकायला मिळेल? सद्गुरूंकडून मिळेल. तर जे भोळे आत्मे ह्या नकली गुरूंजवळ ही साधना करतात, त्यांचे शिष्य बनले आहेत, त्यांना तर वाटते की त्यांना सद्गुरू प्राप्त झाले. परंतु हा त्यांचा भ्रम आहे, कारण की त्यांना ज्ञान नाही. त्याची पूर्ती करण्याकरता, त्याचं निराकरण करण्याकरता, अशा अज्ञानाचा नाश करण्याकरता स्वतः परमात्मा येतात. आणि ज्या लोकात आपण राहत आहोत तो काळाचा लोक आहे. इस लोक का काल है राजा, और ये माया जाल पसारा हो. चल अंसा सतलोक हमारे, छोड़ो यो संसारा हो. तर पुण्यात्म्यांनो, ते परमात्मा स्वतः इथे येतात. तेच एका सद्गुरूची भूमिका करतात. तेच एका सच्च्या भक्ताची भूमिका करतात. तेच एका सच्च्या संताची भूमिका करतात. आणि तेच एका नेक नागरिकाप्रमाणे एक आपलं उदाहरण ठेवतात. एक नेक नागरिक म्हणजे भली व्यक्ती, समाजात राहणारी, कशा प्रकारे त्याने राहावे, कशा प्रकारे त्याचे व्यवहार असावेत, ह्या सर्व लीला परमात्माच करतात व एक उदाहरण आपल्यापुढे ठेवतात. तर तो परमात्मा पूर्ण ब्रह्म, ज्यालाच सत्पुरुषही म्हणतात, त्यालाच अमरपुरुषही म्हणतात, त्यालाच अकाल मूर्त शब्दस्वरूपी राम आणि सत्पुरुष, त्याच परमात्म्याची ही उपमात्मक नावे आहेत. त्यांचं रियल नाम, नेम जे आहे,
वास्तविक नाव कबीर देवजी आहे, कबीर साहेब. वेदात कबीर देव, कुराण शरीफमध्ये कबीर अल्लाह, अल्लाहू अकबर, अल्लाह कबीर. भलेही त्यांनी आपल्या समजुतींनी त्यांच्या अर्थाला त्याच कबीर शब्दाचे अर्थ केलेत, परंतु तो बोध मात्र त्या पूर्ण परमात्म्याचाच आहे, पूर्ण परमात्म्याचा, अमर पुरुषाचा. कबीर परमेश्वरजी 600 वर्षांपूर्वी जेव्हा या कलियुगात आले होते, सन 1398 ते सन 1518 पर्यंत 120 वर्ष परमात्मा इथे राहिले आणि एक जनसाधारण अशी लीला केली, जी की ते प्रत्येक युगात अशी एक लीला करतातच करतात. तर त्या समयी ते एक शिशुरूप धारण करून सतलोकातून आले होते, त्यांच्या निजधामातून, आणि एका कमळाच्या फुलावर येऊन विराजमान झाले होते नवजात शिशूचे रूप धारण करून. तिथून एक निस्संतान दाम्पत्य निरू आणि नीमा, जे विणकर होते, विणकराचं काम करायचे, घेऊन गेले होते. विणकराच्या घरी संगोपन झाल्या कारणाने आणि मोठे झाल्यानंतर विणकराचं कार्य करण्यामुळे परमात्मा विणकर म्हणवले गेले. स्वतः परमेश्वराने आपल्या वाणीत म्हटलंय की अवधू अवगत से चलाए, मेरा किसी ने भेद मरम नहीं पाया. मात पिता मेरे नाही ना मेरे गर्दासी, और जुल्हे का सुत आन कहा जगत करे मेरी ऐसी. त्या परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी म्हटलं होतं की वेद मेरा भेद है, मैं ना वेदन के माही, और जौन वेद से मैं मिलूं, ये वेद जानते नाही. परमात्म्याने म्हटलं होतं आपली प्रिय आत्मा धर्मदासजींना की 4ही वेद माझंच गुणगान करतात, पण ह्याच वेदात वर्णित विधींनी माझी प्राप्ती होऊ शकत नाही, कारण की वेदात केवळ ब्रह्मपर्यंतच्या प्राप्तीचं म्हणजे भक्तीचं विधान वर्णित आहे, आणि परमअक्षर ब्रह्म म्हणजे सत्पुरुष याच्या भक्तीच्या मंत्राला त्यात एक पर्याय ठेवलाय की तो तत्वदर्शी संतच सांगतील, त्यांच्याकडून ऐक. जसं श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 34 आणि 32 ह्या दोन्ही मंत्रातून स्पष्ट होतंय की सच्चिदानंद घनब्रह्मने, त्याच परम अक्षर ब्रह्मने सतलोकातून चालत इथे येऊन, कारण की परमात्मा नर आकार आहेत, मनुष्य सदृश्य आहेत. जसं म्हणतात की नरनारायण देह आहे, तर नर म्हणजे मनुष्याचे त्या परमात्म्यासारखेच शरीर आहे, त्या परमात्म्याचं आपल्यासारखंच शरीर आहे. आणि ज्या महापुरुषांनी परमात्म्याला पाहिलं त्यांनी म्हटलंय, हमरे ही हुनियार है हमरा सिर्जनहार. आमचा जो रचयिता आहे, आमचा भगवान आमच्याच सारखा आहे, आमचे उनिहार आमच्यासारखाच चेहरा आहे, परंतु त्यांचे सामर्थ्य आणि त्यांच्या शरीराचं जे तेज आहे त्याहून कैक पट आहे त्या सतलोकात. आणि गीताजीमध्ये लिहिलंय 4 अध्यायाच्या 32व्या श्लोकात की धार्मिक अनुष्ठानांची यथार्थ माहिती विस्ताराने सच्चिदानंद घनब्रह्मंच्या वाणीत वर्णित आहे. ब्रह्मणे मुखे, मूळ पाठात गीताध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 32 की मूळ पाठात एक शब्द आहे ब्रह्मणे मुखे. ब्रह्मणे म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म, कारण की इथे ह्या अनुवादकर्त्यांनी आपल्या अज्ञानामुळे अनर्थ केला आहे. ब्रह्मणे मुखेचा अर्थ लिहिलाय वेदांची वाणी. वेदांची वाणी तर गीतेत बोलली जातच आहे, गीता ज्ञानदाता, गीता वेदांचाच तर निष्कर्ष आहे. इथे चुकीचा केला आहे यांनी या ब्रह्मणे मुखेचा अर्थ. ब्रह्मणे शब्दाचा अर्थ गीता अध्याय क्रमांक 17 श्लोक क्रमांक 23 योग्य केलाय. तिथे लिहिलंय सच्चिदानंद घनब्रह्म, ब्रह्मणे म्हणजे. तर इथेही सच्चिदानंद घनब्रह्म म्हणजे अमरपुरुष परमअक्षर ब्रह्मने आपल्या मुखकमलाने जी वाणी म्हटली आहे त्यामध्ये विस्ताराने सांगितले आहे परमात्म्याला प्राप्त करण्याचा यथार्थ विधी, ए पासून झेड पर्यंत, म्हणजे कंप्लीट कोर्स.
त्याच्याच विषयी मग म्हटले की 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात, त्या ज्ञानाला तू तत्वदर्शी संतांपाशी जाऊन समजून घे. ह्याने सिद्ध हे आहे की गीता ज्ञानदाता त्याच रिअल वे ऑफ वर्शिपशी, त्याच पद्धतीशी तो परिचित नाहीये. त्यानेच आपल्या स्तराचं ज्ञान दिलं आहे. गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 म्हटले, अर्जुन ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरम मामानुस्मरण य प्रयाती तजन देहम स याती परमाम गतिम. कारण की हा ब्रह्म, हा क्षरपुरुष, हा काळ श्रीकृष्णजींमध्ये प्रवेश करून गीतेचं ज्ञान सांगत आहे. तो म्हणतो मज ब्रह्मचं केवळ ओम एक अक्षर आहे, नथिंग एल्स. अजून जे काही तू पुटपुटतो, ओम नमः शिवाय, ओम भगवते वासुदेवाय वगैरे वगैरे, हे सगळं निष्फळ आहे, हे मंत्र नाहीत. गीता एक ऑथेंटिक सद्ग्रंथ आहे, पवित्र आहे. काही बालकांची ऐऱ्या-गैऱ्यांची गीते नाही आहेत यामध्ये. तेव्हा आपण अशा सद्ग्रंथांचा आधार घेऊनच आपली भक्ती सुचारू करायची आहे. अन्य सोडून द्यायच्या आहेत ज्या चुकीच्या साधना तुम्ही करीत आहात. गीता अध्याय नंबर 16च्या श्लोक क्रमांक 23 आणि 24 हेच दृढतेने सांगितलं आहे की जे शास्त्रविधींना त्यागून मनमाना आचरण करतात त्यांना ना तर सुख प्राप्त होतं, ना काही सिद्धी प्राप्त होते, ना त्यांची गती होते, मग युजलेस. ह्यामुळे तुझ्यासाठी अर्जुन कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेत हे सद्ग्रंथच प्रमाण आहेत. ह्यांच्याच आधाराने जी करायला हवी साधना आणि ज्या करण्यायोग्य नाही त्यांना त्यागायलाच हवं, आणि करायला हवी त्याचा स्वीकार करायला हवा. ह्यामुळे आपल्या भक्ती मार्गाला सुचारू करावे. कोणाच्या दंतकथांवर विश्वास ठेवू नका. अशा प्रकारे यजुर्वेदाचा 40वा अध्याय आहे. हा अंतिम अध्याय आहे आणि ह्यामध्ये एकूण 17 श्लोक आहेत, मंत्र आहेत. ह्या 17 मंत्रात एका निर्णायक टप्प्यावर आणून ज्ञान थांबलंय. जसं गीता ज्ञानदाता 18व्या अध्यायामध्ये शेवटच्या ज्या श्लोक नंबर 46 पासून आणि 66 पर्यंत एक निर्णायक ज्ञान देत आहे. त्यामध्ये म्हटले की जर तुला माझी शरण ग्रहण करायची असेल तर युद्ध करावेच लागेल. इथे शांती असणार नाही. जन्म मृत्यू तुझेही होतील, माझेही होतील. 18व्या अध्यायाच्या 46व्या श्लोकात 61 आणि 62 स्पष्ट केले की ज्या परमात्म्याने सर्व प्राण्यांची उत्पत्ती केली आणि तोच परमात्मा आता त्याच सर्वांना कर्माधाराने एका यंत्रासारखं फिरवतोय, तेव्हा तू सर्व भावांनी त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्याच कृपेने तू परमशांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. 18व्या अध्यायाच्या 63व्या श्लोकात म्हणतोय गीता ज्ञानदाता की अर्जुन, जे मी गुप्ताहून गुप्त ज्ञान सांगायचं होतं ते तर तुला सांगितलं, हे गीतेचं ज्ञान. आता जसं तुझं मन मानेल तसं कर. माझ्या शरणात राहायचं असेल तर युद्ध करणं आवश्यक आहे. 8व्या अध्यायाच्या 5 आणि 7व्या श्लोकात म्हणतो, तू माझ्यात मनवाला हो, माझ्यात भाव बनव, माझं स्मरण कर, युद्धही कर, मलाच प्राप्त होशील. मग लगेच 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10 3 श्लोकात म्हटले की त्या परमेश्वराला शरण जायचं आहे. त्याची भक्ती केलीस तर त्याच्या शरणात जाशील, माझी भक्ती केलीस तर माझ्यापाशी राहशील, त्याची भक्ती केलीस तर त्याच्याकडे तू पोहोचशील. 18व्या अध्यायाच्या 63व्या श्लोकात गीता ज्ञानदाता म्हणतोय की आता तू ठरव तुला कोणता निर्णय घ्यायचा आहे. माझ्या शरणात राहायचंय तर 18व्या अध्यायाच्या 65व्या श्लोकात म्हटलंय की माझ्यात मनवाला हो, मला नमस्कार कर आणि माझंच स्मरण कर, मलाच प्राप्त होशील, चिंता करू नकोस. मग 18व्या अध्यायाच्या 64व्या श्लोकात गीता ज्ञानदाता म्हणतो तुला गुप्ताहूनही आणखी गुप्त भेद सांगतोय की ज्या परमात्म्याला शरण जाण्यासाठी मी तुला सांगत आहे. 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात तो माझा देखील इष्टदेव आहे. हा गुप्त भेद माझे, हा माझा गुप्ताहूनही गुप्त मी तुला सांगितला. एक तर गुप्त तो आधीच सांगून चुकलाय 18व्या अध्यायाच्या 63व्या श्लोकात की हे अति गोपनीयाहूनही गोपनीय ज्ञान तुला हे गीतेतलं तुला सांगितलंय. तू निर्णय घे, डिसिजन तू घे. तुला माझ्या शरणात राहायचं असेल तर युद्ध करावंच लागेल आणि जन्ममृत्यू तुझेही होतील, माझेही होत राहतील. हे तर संपू नाहीच शकणार.
आणि त्याला शरण जायचे तर त्याला तू शरण जा. त्यासाठी त्या संतांचा शोध तू घे, मला नाही माहिती. मग 18व्या अध्यायाच्या 64व्या श्लोकात लगेच म्हणतो, एक गुप्त अजून सांगतो, ऐक, परत ऐक. माझा पूज्य देव, इष्टदेव तोच आहे. आणि परमात्म्यांनी म्हटलं होतं त्या कि अवगत से चल आया, मेरा कोई भेद मरम नहीं पाया. गोरखनाथजींसोबत जेव्हा ज्ञानचर्चा झाली होती परमात्म्यांची गोरखनाथांशी, तेव्हा परमात्म्याने म्हटलं होतं की अवधू मैं अवगत से चल आया, मेरा कोई भेद मरम नहीं पाया. मात पिता मेरा नहीं, ना मेरे गरदासी, मैं जुल्हे का सुत आण का, हा जगत करा मेरी आसी. आणि मग म्हटलं होतं तेरा ज्योत स्वरूपी अलख निरंजन वो धरता ध्यान हमारा. कारण की हे जे काही काळाचे पुजारी आहेत, ब्रह्मपुजारी आहेत, त्यांना अलख निरंजन म्हणतात. क्यों तेरा अलख निरंजन वो धरता ध्यान हमारा. तोही आमचंच ध्यान करतोय, तेव्हाच तर आपली गुजराण करतोय या 21 ब्रह्मांडांची. आणि पुन्हा त्याच प्रसंगावर येत आहोत. तर 18व्या अध्यायाच्या 62, 63, 64, 65 व 66 मध्ये अत्यंत निर्णायक ज्ञान आहे. आता 65 मध्ये म्हटलंय की तू माझ्यात मनवाला हो, माझा भक्त बन, मला नमस्कार कर, तर मलाच प्राप्त होशील, चिंता नको करू. मग 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात म्हटलंय की जर तुला त्याच्या शरणी जायचं आहे, त्या परमाक्षर ब्रह्मच्या शरणात, ज्याच्या संदर्भात 8व्या अध्यायाच्या गीतेच्या प्रथम मंत्रात अर्जुनाने विचारल्यावर की किम तद ब्रह्म, त्याचं उत्तर दिले गीता ज्ञानदाताने 3ऱ्या मंत्रात गीता अध्याय 8च्या की तो परमाक्षर ब्रह्म आहे. मग 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात म्हटले की त्याला शरण जायचं आहे तर सर्व धर्मान परित्यज्य माम, माझ्या स्तराची जी ब्रह्मसाधना तू केली आहेस, जसे ओम नामाचा जप, यज्ञ आदी, ती मला अर्पण कर. मग एकम शरणम व्रज, एकम अद्वितीय, ज्याच्या समतुल्य दुसरं कोणीही नाही, सर्वशक्तिमान, त्याच्या शरणात व्रज म्हणजे जा. या सर्व अज्ञान्यांनी व्रजचा अर्थ येणं केलाय. सांगा, हे कसे शिक्षक होते आणि कसे गुरु होते? हे जसा इंग्लिश शब्द आहे, इंग्रजी शब्द आहे गो, आणि गो म्हणजे जाणे असतं, कोणत्याही परिस्थितीत येणं नाही होऊ शकत. आणि ज्यांनी गोचा अर्थ कम केला, येणं असा केलाय, तो किती बुद्धिमान असेल, कसं उमजलं असेल त्याला ते प्रकरण, त्यांनी तर बट्ट्याबोळ करून टाकला. तर असं कवडीमोल करून टाकलंय ह्या नकली गुरूंनी. म्हणूनच सद्गुरू शब्दाची आवश्यकता भासली. आणि सद्गुरूंची आवश्यकता भासली अशा प्रकारे यजुर्वेद अध्याय क्रमांक 40च्या श्लोक क्रमांक 10 ते 13 पर्यंत हे स्पष्ट केलंय की कोणीतरी परमात्म्याला साकार मानतंय की तो जसं श्रीराम श्रीकृष्ण रूपात उत्पन्न होतो, समवात, आणि काही जण त्याला असमवात म्हणजे तो जन्मतच नाही, निराकार मानतात. त्याच्या विषयामध्ये ते तत्वदर्शी धीराणाम म्हणजे तत्वदर्शी संत, ज्यांचं टिकाऊ ज्ञान आहे, ते ठीक ठीक सांगतात, त्यांच्याकडून ऐक. आणि विद्वान व अविद्वानाची परिभाषाही तेच सांगतील. हु इज वेल नोन, कोण आहे विद्वान, जसं त्यामध्ये काय म्हटलंय यजुर्वेद अध्याय क्रमांक 40च्या श्लोक नंबर 10 ते 13 पर्यंत की कोणी तरी त्याला विद्वान मानतोय ज्याला कोणा भाषेचं अक्षरज्ञान आहे, आणि ज्याला अक्षरज्ञान नाही त्याला अविद्वान म्हणलं जातं. परंतु ही विद्वान आणि अविद्वानाची परिभाषा नाहीये. ती सुद्धा विद्वान आणि अविद्वानाची माहिती तत्वदर्शी संत सांगतील, कोण तो विद्वान आणि कोण तो अविद्वान आहे. तर पुण्यात्म्यांनो, जेव्हा परमेश्वर कबीरजी 600 वर्षांपूर्वी इथे आले होते धरातलावर, या कलियुगात, सन 1398 ज्येष्ठ शुद्ध,
पौर्णिमेला संवत 1455 लहरतारा तलावात कमळाच्या फुलावर एका नवजात बाळाचं रूप धारण करून विराजमान झाले होते. आणि ते परमात्मा पाण्यावर विराजमान होतात, ज्या कारणाने त्यांना नारायण म्हटलं जातं. खरा नारायण हाच आहे तो परमात्मा, वास्तविक नारायण. म्हणूनच ह्यांना नारायण म्हटलं जातं. बाकी तर खोटे नारायण आहेत, इथे नाशवंत नारायण आहेत. नाहीतर कुणीही पाण्यात पडेल, नावेवर पडून राहील, तर तो काय नारायण थोडाच होईल मग. तर एक ती परमात्म्याची लीला आहे. सत्ययुग, त्रेता, द्वापार, कलियुग, सगळ्या युगांमध्ये हे एक अशी लीला करतात. तर त्यावेळी ते अक्षरज्ञान ठेवत नसत आणि सर्व वेद व ग्रंथांचं यथार्थ ज्ञान सांगत असत. तर त्यावेळी अक्षरज्ञानयुक्त तथा संस्कृत भाषेचे विद्वान मानले गेलेले ते ऋषी, महर्षी आणि ब्राह्मण वर्ग, मंडलेश्वर, गुरुमहंत, आचार्य, शंकराचार्य, परमेश्वर कबीरजींना म्हणत असत, हे अशिक्षित आहेत, अविद्वान आहेत, हे काय जाणणार सद्ग्रंथांमधल्या गूढ रहस्यांना, यांच्याकडे लक्ष देऊ नका. आणि तो परिणाम अजूनही दिसत आहे, कारण की आपले पूर्वज शिक्षित नव्हते. आज परमात्म्याने सर्वात अगोदर आम्हाला शिक्षित केलं. पुण्यात्म्यांनो, या शिक्षणाचा आपल्याला लाभ, एक विशेष लाभ हाच आहे की आम्हाला भगवंत ओळखता यावा. अन्यथा हे शिक्षण जणू विष आहे या मानवाकरता. हे चतुर बनवते, बेईमान बनवते. माया जमवण्याव्यतिरिक्त हे काही शिकवत नाही. कोणतंही प्रशिक्षण बघा, केवळ अर्थार्जन हा उद्देश घेऊनच तर मुलं शिकण्यासाठी जातात आणि मग त्याच उद्देशाला धरून राहतात. कुणी मध्येच मरतो, जुळवाजुळव करून बनवलेलं घर तसंच पडून राहतं. जे ह्या मनुष्य जीवनात कार्य करायचं होतं ते तर अजून सुरूही करू शकत नाही हा आत्मा. तर त्या परमात्म्याला हे थोडं विष आम्हाला चाकवणं अनिवार्य वाटलं, कारण की हे पुन्हा अमृतात बदलायचं होतं. विष से अमृत होत है जय कर जाणे कोई. आता ह्या विषाला आम्ही अमृतात परावर्तित करू. ह्या शिक्षणाचा आम्ही लाभ घेऊ, भगवानाला ओळखू, सतलोकी जाऊ, जेथे सदैव सुखी राहू. कुठे वार्धक्य नाही, तिथे मृत्यू नाही. जे ज्ञान दास देतोय हे काही लोकवेदाच्या आधाराने नाही, सर्व सद्ग्रंथांचा आधार मानून. आणि ज्या महापुरुषांना परमात्म्याचा साक्षात्कार झाला, सतलोकी गेले, तिथे त्या स्थानाला पाहिलं आणि परत येऊन त्यांनी साक्ष दिली. त्या महापुरुषांची वचने आपल्या समक्ष ठेवत आहे आणि ह्यांना आपण हृदयात ठेवायला पाहिजे. हे लोकवेद नका समजू, कारण की आपण दुधाने तोंड भाजलेले. आता लस्सी ही फुंकून प्याल, परंतु काही काळातच हे सर्व ठीक होईल, कळून चुकेल. लस्सी तर लस्सीच असते आणि दूध जास्त गरम होतं, चुकून प्यायलो आम्ही. तर असं ज्ञान होईल. मग तुमची अशी प्रबळ इच्छा होईल तिथे जायची. तुम्ही निर्भय बनाल. ह्या ज्ञानाच्या आधाराने मग भक्तीचं असं प्रेशर बनेल. बघा, आम्ही वार्धक्यात पाहतो आहोत. हे म्हणतो की याची बुद्धी नाही चालत, हा म्हातारा बोलतो एक, विचार एक, सांगतो एक. कारण की वृद्धावस्थेत ज्या काही क्रिया आम्ही करतो त्या शरीरात पूर्वजन्मीची जी थोडीफार बॅटरी चार्ज होती, संस्कार शुभ होते, त्यांनाच मनुष्यजन्म प्राप्त होतो, ते संपलं. तर आपली भक्तीच्या प्रेशरमुळे ॲज इट इज धारणा बनेल आणि एकच ध्यास लागेल शरीर सोडल्यावर. एक पाऊल तुमचं सतलोकात असेल, कारण की इथलं तर तुम्हाला कळूनच येईल की इथे तर तुम्ही अत्यंत दुःखी आहात आणि अगोदर वार्धक्य आपल्यासाठी एक ओझंच होतं. आता वृद्धावस्था आपल्यासाठी वरदान सिद्ध होईल, कारण की पूर्वी आपण अज्ञानामुळे ह्याच क्रियांना शेवटचा शब्द मानत असू. आमचं काम संपलंय, कधी मृत्यू होवो, दुःखी असो, कर्म भोगो. हवं तर कसं पडल्या पडल्या कपड्यातच विधी करणारे वृद्ध पाहिलेत आपण. ते म्हणायचे की आता आमचं काम संपलंय अगदी व्यवस्थित. आता आम्ही त्या दुःखांनी एक चिंतित व्हायला लागू आणि मग ह्या वार्धक्यातून सुटण्याकरता काही विशेष आस लावू सदलोकी जाण्याची. और जहाँ आशा तहाँ वासा होई. आणि भक्ती सोबत असली पाहिजे. भक्तिविण कोण ठेवेल तिथे आपल्याला?
तर हा भक्तीचा मार्ग आपल्याला असा मिळाला आहे की थोड्याच अवधीत तुम्ही भक्तीने परिपूर्ण व्हाल. थोडे केल्यावरही मोठा लाभ होणार. जसे तर पूर्ण रात्रंदिवस मजुरी करून 200 रुपये मिळवतो, एक असा शेठ सावकार जसा बिझनेस करून दिवसात 1 लाखाचा गल्ला घेऊन जातो, मग तो किती धन एकत्रित जमवतोय. ह्याच प्रकारे तुम्हाला अशी पद्धत दिली जाईल भक्तीची की त्याच्या एका श्वासाची इतकी किंमत वाढेल. त्या सतनामाच्या 2 अक्षरांचा जप दिला जाईल. त्याच्या संदर्भात म्हटलं आहे परमेश्वराच्या वाणीत की सतनाम एक पालडे, एका तराजूच्या तागडीत एका पारड्यात सतनामाच्या एका श्वास उच्छ्वासाची किंमत हा पूर्ण मंत्र होतो. श्वास आणि उच्छ्वासाने 2 अक्षरी पूर्ण जप होतो. एक मंत्र तुमच्या अकाउंटमध्ये जमा होते ती कमाई. सतनाम पालडे रंग होरी हो और 14 लोक चढावे राम रंग होरी हो. दुसऱ्या पारड्यात इथले 14 लोक ठेवावे और 3 लोक पासिंग धरे रंग होरी हो, ओ तो ना तुले तुलाया राम रंग होरी हो. आता असा मंत्र तुम्हाला मिळेल. त्यामुळेच तर सतनाम सतनाम असा घोष लावलेला आहे कबीरपंथीयांमध्ये. आणि सतनामाचं त्यांना काहीच माहिती नाही. कखई किती अमूल्य आहे सतनाम. तर ह्या सतनामाची किंमत एका श्वासाला किती म्हटली आहे. आता करा तो हिशेब. आणि तुम्ही केवढी शक्ती भक्ती घेऊन आलात, तिथून किती संपत्ती घेऊन आलात, किती कंगाल झालात, भिकारी मागत फिरा. मग भक्तिहीन झालोय आपण, बनलो आहोत कुत्रं गाढव डुक्कर बनवलं याने, लुटलं याने आम्हाला ह्या काळ भगवानाने. याने ही रेस्टॉरंट्स बनवली आहेत, स्वर्ग महास्वर्ग. तुम्ही इथे थोडेफार पुण्यदान करता, परमात्माच्या दयेने करवता तुम्ही. ते येऊन ते स्वतः येतात, आपल्या बाळांना भक्तीने चार्ज करतात, कुठेही प्रकट होतात, कोणत्याही स्वरूपात येऊन मग त्यांना भक्तिमार्ग दाखवतात. काही काळ तिथे वास्तव्य करीत असत. पूर्वी तर हे असं होतं की एका क्षेत्रातील व्यक्ती दुसऱ्या क्षेत्राबद्दल जाणत नव्हती की तिथे काय चालू आहे, कारण की तेव्हा येणं जाणं कन्व्हेन्स नव्हतेच. तर परमात्मा एकेका दिवशी शेकडो जागी हजारो ठिकाणी प्रकट होत असत. आणि तिथे गुप्त रूपात ते साधू रूप बनवून 10-20 वर्ष कुठेही राहत, मग अचानक निघून जात. आणि त्यांना भक्तीने ते युक्त करायचे. तर त्या आपल्यात आस्था भगवानाची टिकून राहिली नाही, तर काळ तर नास्तिक करू पाहत होता सर्वांना. इच्छितो की यांची आस्था हटेल भगवानाविषयी. आणि कलियुगात हे विज्ञानाचं ढोंग खूप गाजावाजा केलंय. हे विज्ञान दिलं भगवानाने, हे बनवण्यासाठी इंटरनेट आणि सॅटेलाईट आणि TV बनवण्यासाठी, जेणेकरून माझी मुलं माझं ज्ञान घरबसल्या ऐकतील, घरबसल्या ओळखतील. किती दयाळू आहे हा परमात्मा. आणि काळ आम्हाला बकवास ऐकवतो यांच्याच माध्यमाने. दिवसभर मीडियात काय ऐकता? पूर्ण बकवास. साऱ्या ज्या डोकं खराब करणाऱ्या, अंतःकरण मलिन करणाऱ्या गोष्टी येतात एका भक्तिमार्गाव्यतिरिक्त. आणि भक्तिमार्ग काय दिला या नकली संतांनी? खोटी बकवास करत आहेत, कखही नाही माहिती यांना. तर चहूबाजूंनी कमजोर केलं आपल्या अंतःकरणाला. आणि आम्ही नास्तिक व्हायच्या सीमेवर उभे होतो जर ही भक्ती प्रारंभ झाली नसती तर. हे सत्य माना. आता दया केली परमात्म्याने, हे परत बीज रुजेल पूर्ण सर्वांच्या अंतःकरणात. आणि अज्ञानाने आम्ही चुका करायचो, ज्ञानाने त्यांना सुधारूया. तर प्रसंग चालला होता, तिथे येऊया की ह्या परमात्म्याने येऊन आम्हाला हे ज्ञान सांगितलं. आणि तुम्हाला भक्तीने इतकं परिपूर्ण केलं जाईल. तर याने वर जी रेस्टॉरंट्स उघडली आहेत, आपली इथली जी पुंजी परमात्मा भक्ती देतात, करवून घेतात. आम्ही स्वर्गात जातो, महास्वर्गात जातो, ओम नामाचा जप करून तिथून खर्च करून येतो. तिथे रेस्टॉरंट्स उघडली आहेत ब्रह्माजीच्या वेगळ्या लोकात. त्यांचं स्वतःचं वेगळं आहे रेस्टॉरंट, विष्णूजींच्या लोकात, ज्याला स्वर्ग असं नाव ठेवलंय. तर आम्ही आपली पुंजी तेथे नेतोय. तिथे आपला टॅक्स घेतात, कोणाचा 10%, कोणाचा 15-20%, कोणाचा 25%. तुमच्या धनावर ते चार्ज घेतात. बाकी खाणे तुमच्या पैशाने, जसे तुम्ही हॉटेलमध्ये जाता ते चार्ज वेगळा लावतात तुम्हाला.
अशा प्रकारे हे सर्व जुळवाजुळव करून हे आपले ब्रह्मांड चालवतात. तर आपण ह्या लोकात आपल्या धनाचा नाश नको करायला. आता आपल्याला ज्ञान झालं, आपण सतलोकी जाऊ. आता काय म्हणतात परमात्मा की तुम्ही तिथून जेव्हा आलात भक्तीने युक्त होता, मेरे हंसा भाई, अन स्वरूप था जब तू आया और अपना स्वरूप बोल में बोला ताते जीव का आया. आता तू आपलं वास्तविक स्वरूप आणि स्थान विसरलं आहेस, म्हणूनच तू इथे भिकारी बनून फिरतोय आणि इथे सुख मिळूच शकत नाही. हवं तर राष्ट्रपती बन. काही ना काही टेन्शन, त्याला काही पारिवारिक आपत्ती येईल, त्याच्या शरीरात असा काही आजार असेल की डॉक्टर पण फेल होतील भक्तिहीन प्राण्याचे. कारण की पूर्वजन्मीच्या पुण्यांनी उच्च पद पोस्ट प्राप्त करतो, चांगलं धन प्राप्त करतो. कारण की पूर्वजन्मांची बॅटरी चार्जड आहे. पुढे चार्जर न लावल्याने बॅटरी किती दिवस काम करेल? एक दिवस त्याला आपले काम सोडायचेच आहे. अशा पुष्कळशा गोष्टी प्रमाण आहेत. अंत्यसमयी काय हाल झालेत ह्या प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांचे. तर सांगायचा भाव हा आहे की ही भगवानाची सर्व मुले आहेत. परमात्मा हा प्रमुख आहे, त्याला आपण विसरलोय. त्याची आठवण करून देण्यासाठी संत व सत्संग होत असतात. आता प्रसंग चाललाय की आम्ही सतलोकातून आलो तेव्हा खूप भक्तीने परिपूर्ण होतो. याने आम्हाला लुटलंय. आता दयाळूने दया केली आहे. तुम्हाला तितकेच चार्ज करतील जितके तुम्ही तिथून चार्जड होऊन आलात. भक्तीची कमाई अत्यावश्यक आहे. एक काही माथे फिरू संत म्हणतात एक विशेषत्वाने. त्यांना नास्तिक समजलं पाहिजे ज्यांचे असे विचार आहेत. भक्तीच्या आडून ते नास्तिकतेच्या आडून नास्तिकतेची बीज पेरत आहेत. दासाने अशा सर्वांचं साहित्य वाचले, कबीरपंथी संतांचं वाचले, सर्व धर्मगुरूंचं अन्य शास्त्र धर्मशास्त्र वाचले. त्यामध्ये दासाने काय पाहिलं जे लोकवेद प्रत्येक धर्मात चालू आहेत त्यांच्याहून वेगळं ज्ञान सद्ग्रंथात आहे. आणि सद्ग्रंथातील ज्ञानाविना आम्ही ऐकत सांगत ऐकवत आहोत ते सर्व लोकवेद आहेत, दंतकथा आहेत, व्यर्थ आहे, त्याचा काही उपयोग नाही. एक जम्मूमध्ये आहेत, कबीरपंथी म्हणवतो. कोणतंसं रांजडी गाव आहे जम्मूमध्ये. त्यांचं नाव आहे श्री मधु परमहंस. आता त्याने तर कबीर पंथात असं म्हटलंय, माझ्यासारखी ह्या ब्रह्मांडात कोणाकडेच वस्तू नाही. वस्तूचा अर्थ हाच असतो की ज्ञान, अध्यात्म आणि समाधान संपूर्ण. नाम मंत्र दीक्षा योग्य असेल, ज्ञान पूर्ण असावं, तर तोच संत म्हटला जातो. तर ते काय म्हणतात की भक्तीची काही आवश्यकता नाहीये. कमाईने काही नाही होणार, दान पुण्याने काही साध्य होणार नाही, फक्त गुरु पार करेल. आणि तो काय करतो? त्याने काय विधान म्हटलंय, कसं जाणलं आहे परमात्म्याला. आता 2 मिनिटात त्याची झाडाझडती घेऊ. तो काय सांगतोय की आधी परमात्मा गुप्त होते, सृष्टीरचना सांगितली त्यांनी. मग त्यांनी परमात्म्यांनी एक शब्द उच्चारला, त्यातून प्रकाश पसरला, अद्भुत अनंत. मग ते परमात्मा त्याच प्रकाशात सामावले जसे साखर पाण्यात. मग तो अमरलोक बनलाय. तो परमात्माही आणि प्रकाश दोन्ही मिळून अमरलोक झाला तो. मग म्हणे की परमपुरुषाने, अमर पुरुषाने तेव्हा आपल्या आतूनच त्या प्रकाशाला वर उधळलं. छोटे छोटे कण बनले, ते बिंदूंनी बनतच थेंबांद्वारे परतले. ते प्रकाशात मिसळलेच नाहीत, ते वेगळे फिरू लागले थेंबासारखे, बिंदूसारखे. ते आत्मा बनलेत. परमात्म्याने आत्म्याला उत्पन्न नाही केलं, स्वतःच बनले. तर परमात्मा आणि आत्मा तर बहीण भाऊ झाले. मग ते तर बहीण भाऊ झाले, त्यांचं ते तर एका स्तरावर आले. मग पुढे काय म्हणतो की सारनाम, आदिनाम, सार शब्द, सच्चा नाम म्हणजे सतनाम, आणि शब्दविधी, आणि निशब्द, आणि म्हणतात की हे सत्पुरुषच आहेत. आणि सत्पुरुष काय तर अमरलोक. अमरलोक काय? प्रकाश व्यर्थ बेकार. कसले हे कबीरपंथी? हे तर काळाचेच दूत आहेत पक्के, आणि काळाने पाठवलेले, आणि त्यांना कखही माहिती नाही. आणि नाम देतात सतनाम आणि सद्गुरू, सतनामाचं कखही माहिती नाही यांना. आणि मग म्हणतात की भक्तीची काय आवश्यकता, गुरु पार करून नेईल.
एक तर नाम देतो सतनाम ते, एक देतो सद्गुरू, हे तर जप करा. आणि एक कानात करतो आता जी दीक्षा घेणारी व्यक्ती आहे ती म्हणते गुरुजी काही कळलं नाही मला. तो म्हणतो की हा वाणीचा विषय नाहीये. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब, आपलं नाव? माझं नाव दत्तात्रय धोंडीराम माळी. आपण कुठून आलात? मी मुक्काम पोस्ट कोरोली, वारणानगर, तहसील पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्रावरून आलेला आहे. आपला व्यवसाय काय आहे? मी आर्मी रिटायर्ड आहे. आर्मीमध्ये सर्व्हिस करत होतो. आता सध्या शेतीचा व्यवसाय करत आहे. आपलं वय काय आहे? माझं वय 75 वर्ष आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 14 ऑक्टोबर 2017 घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षाच्या अगोदर मी सर्व देवी देवतांची पूजा करत होतो. गणपतीची खास करून पूजा करत होतो. मी आर्मीमध्ये असल्यामुळे आर्मीमध्ये गणपती स्थापना दिल्ली, आसाम, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश अशा ठिकाणी गणपतीची स्थापना केली आणि त्या ठिकाणी उत्सव साजरा करतो गणेश चतुर्थीचा. आणि दुर्गा माता, चामुंडा माता आणि वैष्णोदेवीला जात होतो, त्यांची भक्ती करत होतो. आणि गावी आल्यानंतर शिवजीची भक्ती करतो, कोटेश्वराची भक्ती करतो. माझा कुलस्वामी जो आहे, कुलस्वामीजी त्यांची भक्ती करत होतो. ज्योतिर्लिंगाची भक्ती करत होतो. कोचीचे भैरवनाथांची भक्ती करत होतो. सर्व देवी देवतांची भक्ती करत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, जसे की गणेशोत्सव साजरा करणे, देवी देवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे, ह्या भक्तिविधी आपण करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे त्या मार्गाबद्दल माहिती आपल्याला कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? संत रामपालजी महाराजांचा सत्संग सुरू होता आमच्या गावी. त्या ठिकाणी मला त्यांची गाडी आली होती आपल्या चौडीजवळ, आमच्या घराजवळ. त्यावेळेला ते ब्रह्मा विष्णू महेशाई हे कोण आहेत, त्यांचे आईबाप कोण आहेत, असं मी कोल्हापूरला जात असताना ती गाडी वळून बघितली तर त्या ठिकाणी पॉम्पलेट वाटत होते. मी मागे वळून पाहिले तर त्या ठिकाणी ते पॉम्पलेट घेऊन त्यांचे भक्त आले होते, अनुयायी आले ते. त्यांच्याकडून एक पॉम्पलेट घेतले आणि ते सत्संग आहे असं त्यांनी सोसायटी सांगितलं. त्या दिवशी मी जाता जाता त्यांनी किती वाजेपर्यंत आहे म्हणून सांगितलं तर ते 7ला चालू आहे म्हणले. आणि मी निघालो कोल्हापूरला, तर जरा लेट होईल म्हणले, तर लवकर याचा प्रयत्न करा म्हणले. त्या दिवशी मी लवकर आलो 7 वाजता आणि त्या ठिकाणी त्यांचं परमेश्वराची सत्संग ऐकला, संत रामपालजी महाराजांचा सत्संग ऐकला. त्यादिवशी पूर्ण सत्संग ऐकला. त्याच दिवशी मला ज्ञान पटलं, या जगामध्ये जेवढे देव आहेत त्या देवांच्या भक्तीपेक्षा देवांचा देव संत रामपालजी महाराज आहेत. आणि त्यांची भक्ती जर आपण केली तर त्यांचं ज्ञान फार मोठं आहे आणि सतज्ञान आहे. त्या ज्ञानामुळं मी लगेच त्यांची दीक्षा घेतलेली आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या गावामध्ये संत रामपालजी महाराजांचा सत्संग आला होता, जो की प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखवण्यात येतो. त्या सत्संगाला आपण बघितलं आणि त्या सत्संगामधून आपल्याला अशी प्रेरणा झाली की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा किंवा नाममंत्र घ्यावा आणि त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांशी जोडले गेलात. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? मला व स्वतःला व माझ्या परिवाराला फार मोठे लाभ झाले. आत्ता सध्या पण लाभ होत आहे. माझं वर्ष वय 75 चालू असताना त्याच्या अगोदर माझं वय 73 वर्ष होते. तरी त्यावेळेला मी घेतली भक्ती घेतली त्यांची. संत रामपालच्या चरणामध्ये आलो त्यावेळेला मी संत रामपालजी महाराज कबीर साहेबांच्या प्रकट दिवसासाठी 18 जून 20 ते 18 जात असताना त्यांचे पैसे भरून मी कोल्हापूरला जात असताना स्कूटरवरून जात असताना, ॲक्टिव्ह होती माझी गाडी, पुण्याला चाललो होतो मी. आणि माझा त्या दिवशी जात असताना माझा ॲक्सिडेंट झाला घाटामध्ये आणि मला एक मागून येऊन गाडी उडवलं. त्या गाडीनं मी पडलो घाटामध्ये, कात्रज घाटामध्ये पडलो आणि माझ्यावरून गाडी गेली. त्या गाडीचा पत्रा फाटला. त्या माणसाने मागं वळून सुद्धा पाहिलं नाही आणि माझ्या अंगावरून गाडी गेली. माझ्या अंगावरून गाडी त्या माणसाने बघितलं पण नाही आणि मी मरून पडल्यासारखं त्या ठिकाणी पडलो होतो. पुन्हा उठून बसायचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी 2 बाळं आली. त्या बालकांनी मला उठून बसवलं आणि माझी गाडी सरळ केली आणि मला बसवलं आणि मला उठवलं. म्हणले, काका तुम्हाला लागलेलं आहे का? तर मी म्हणलं मला लागलेलं नाही, गाडी पडलेली आहे, ती सरळ करा गाडी. तोपर्यंत काका म्हणले इकडे. आणि दुसरी गाडी आली. माझ्या अंगावरून त्या मुलांनी मला असं एका बाजूला वाकवलं
डाव्या बाजूला माझ्या डाव्या बाजूने गाडी गेली होती त्यांच्या नियमाच्या बाहेर, आणि त्या गाडीनं मला उडवून लावलं असतं तर माझ्या अंगावरून गाडी गेली. त्या मुलाने मला वाकवलं आणि मी वाचलेलं आहे. त्यापासून मला त्या देवानं मला परमेश्वरानं संत रामपालजीच्या दयेमुळे मी वाचलेलं आहे. आज त्यांच्या कृपेमुळे मी आज जिवंत आहे. आणि हा एक माझा पहिला अनुभव, हा पहिला जेवणामध्ये फायदा झालेला आहे, अनुभव आलेला आहे. दुसरा फायदा, मी रोहतकला 20 दिवस सेवेसाठी गेलो असताना सेवेतून परत येत असताना मला एकदम अटॅक आला. अटॅक असा आला की मला 17 ते 18 वेळा अटॅक आला. आणि दिल्लीमध्ये अटॅक आल्यानंतर मला दवाखान्यात नेल्यानंतर दवाखान्यातनं परत आलो. त्या दिवशी पुन्हा अटॅक आला. भक्त माझ्यावर 35 आपले भक्त होते, संघ होते, माझे अनुयायी होते सगळे संत रामपालजी महाराजांचे. त्यांनी माझ्यावर होते, ते सगळे रडत होते, मी पण रडत होतो. माझ्या उजव्या बाजूला अटॅक आला, तो 1 तास राहिला. पुन्हा दुसऱ्या बाजूला अटॅक आला, तो 1 तास राहिला. सगळे म्हणाले आता माळीचं काही खरं नाही. भक्त म्हणाले, तरी मी म्हणलं मला काही होणार नाही. मी परमेश्वराच्या चरणामध्ये आहे, मी संत रामपालच्या महाराजांच्या चरणामध्ये आहे, मला काही होणार नाही. मग त्यानंतर मी दुसऱ्यांदा अटॅक आला. दुसऱ्यांदा अटॅक राणी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्यांनी त्या ठिकाणी 4 वाजता वाजले, दवाखान्यात ठेवलं, इंजेक्शन मिळालं नाही. तर इंजेक्शन नाही म्हणले दवाखान्यात. तर बघायचे आमचे होते दुसरे एक अनुयायी संत रामपालजी महाराजांचे, त्या अनुयायांना सगळ्या दिल्ली फिरला तो अनुयायी, मेडिकलमध्ये कुठल्याही प्रकारचे औषध मिळालं नाही. आणि अशा परिस्थितीत पडला असताना त्या नर्सला सांगितले औषध मिळालं नाही. मग काय करायचं म्हणले, मग ॲडमिट करा म्हणले. मी म्हणलं मला ॲडमिट करायचं काय, तर नाही म्हणले अनुयायी आम्ही घरी जायचं आहे, याच्या घरी सोडलं पाहिजे. मग त्यांनी तसं म्हटल्यानंतर बघते म्हणले आणि पुन्हा गेले घरात. तर त्यांना एक इंजेक्शन मिळालं त्या ठिकाणी परमेश्वर कृपेनं संत रामपालजी महाराज इंजेक्शन, ते इंजेक्शन मला दिलं. त्यावेळेला मी 10 मिनिटांमध्ये ठीक झालो आणि मला रेल्वे स्थानकावर आणून सोडलं. सकाळी पुन्हा मी रेल्वेमध्ये बसलो. रेल्वेमध्ये बसल्यानंतर 50 किलोमीटर 100 किलोमीटर गेल्यानंतर पुन्हा मला अटॅक आला. पुन्हा अटॅक आल्यानंतर सगळे पुन्हा करायला की माळी बघितलेला काय झालं काही माहीत नाही आहे. परमेश्वराचं नावानं त्यांच्या चरणामध्ये मी असल्यानं मला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नव्हता. फक्त माझं अंग जात होतं. मी दाखवत होतो की मी आता ह्या जीवनात ह्या माझ्या अंगामध्ये हे नाही आहे दाखवत होतो. माझं तोंड पण वाकडं झालं होतं. त्यावेळेला सगळे म्हणले काय घाबरू नका. आणि त्यावेळेला डॉक्टरांना बोलवून घेतलं. 5-6 अटॅक असे आले, जवळजवळ 9 अटॅक असे आले, 9-10 अटॅक आले. आणि त्यानंतर पुन्हा दौंडपर्यंत आल्यानंतर दौंडपर्यंत असे अटॅक आणि 2-4 झाले. दौंडवर आल्यावर रेल्वेचे जे डॉक्टर आहेत त्यांना बोलवून घेतलं. रेल्वेच्या डॉक्टरनी काही औषध दिले. नामस्मरण करा म्हणले. भगतजी सगळे देवाचे संत रामपालजी महाराज तुम्हाला वाचवते, तुम्हाला काय होणार नाही म्हणले, तुम्ही घाबरू नका. पुन्हा मी घरापर्यंत जायचो. पुण्याच्या स्टेशनवर यायचो. पुण्याच्या स्टेशनवर मला सगळं काय ठीक झालं. अनुयायांनी त्या ठिकाणी माझ्या घरच्या लोकांना बोलवून घेतलं. आणि त्या अनुयायांनी बोलवून घेतल्यानंतर गाडी घेऊन आले. तर बघितलं तर हे तर पापा जर ठीक आहेत मुलं तुम्हाला काय झालं आहे. तर बाकी संत लोक रडून सांगत होते यांना जेवण करायचं हे बघा म्हणजे, यांना घरी घेऊन जाऊन दवाखान्यात घेऊन जावं म्हणले. आता हे तुमच्या हातात स्वाधीन आम्ही केलेलं आहे. त्यानंतर घरी गेलो. घरी जेवलं वगैरे, अंघोळ केली. घरी 10 वाजता सकाळी पोहोचलो होतो पुण्यामध्ये. मला विकनेस आल्यामुळं थोडंसं सलाईन चढवलं दवाखान्यात. दोडके डॉक्टर आहेत त्यांच्या घरी जाऊन दवाखान्यात जाऊन सलाईन चढवलं. पुन्हा रात्री 12:30 वाजता जेवून खाली झालं. 12:30ला अटॅक आला. 12:30ला पुन्हा उजव्या बाजूला अटॅक आला. मी शरीर मला पाय हलत होता, तोंड वाकडं झालं होतं. डाव्या बाजूनं मी पायावर मी एका रूममध्ये होतो. रूमवर लात मारली डाव्या बाजूनं आणि तोंड वाकडे झालेलं दाखवलं. सगळे घरातले रडायला लागले की म्हणजे आता एक पापा संपलेले आहेत. मी म्हटलं घाबरू नका, गुरुजी माझ्या संग आहेत. गुरुजी असताना मला काय होणार नाही. पुन्हा त्यांनी गाडी घेतली. गाडी बोलून आणलं. गाडीत मला बसवलं आणि दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्यानंतर दवाखान्यात जागा नाही. तर दवाखान्यात डॉक्टर म्हणले ही कंडिशन फार वाईट आहे, यांना आता जागा नाही, काय करणार. तर ससूनमध्ये पण जागा नाही. पुन्हा आदित्य बिर्लामध्ये परमेश्वरानं मला जागा पाठवली. त्या ठिकाणी विचारलं तर त्या ठिकाणी मला एक सीट मिळाली ICUमध्ये. आदित्य बिर्लामध्ये पाठवलं. तिथंपर्यंत जायचं मला ICUमध्ये ठेवलं. त्या दिवशी मी व्यवस्थितच होतो. दुसऱ्या दिवशी मी ठीक झालो. पुन्हा औषध वगैरे काही दिलं नाही आहे. त्यांनी गोळ्या वगैरे दिल्या. शीत परिस्थिती असल्यामुळे काही दिलं नाही. फक्त तोंडाला ते लावलं होतं, हे ऑक्सिजन लावलं होतं. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या दिवशी मला ठीक झालं. आणि तिसऱ्या दिवशी मला पुन्हा अटॅक आला सकाळी. तर डॉक्टर म्हणले की तुम्हाला काही झालेलं नाही, थोडा म्हणजे याला काही झालं नाही, बघूया आपणाला. डॉक्टरांचा विषय ह्या माणसाला कसं काय अटॅक येतो आहे असा विचार करायला. पुन्हा माझं MRI केलं. तर MRI केल्यानंतर डोक्यामध्ये त्यांना काहीतरी सापडलं असं सांगितलं. परमेश्वरा माझा तूच माझे संत रामपालजी महाराज असं मी परमेश्वरांना म्हटलं, दुसरं मी काय करू शकतो. मग मला त्या दिवशी आता MRI वगैरे केलं. फक्तच 10 दिवस मला त्या ठिकाणी ठेवून घेतलं. जा म्हणले ह्या तुझ्या बापाला काय झालं आणि ते अटॅक आले आहे,
त्याच्या गळ्यामध्ये काहीतरी काठीण वगैरे आहे, कोरेटिन वगैरे झालेलं आहे. गळ्यामध्ये जाऊन कमरेवरती म्हणजे कमरेचा रोग झालेला आहे मुला, त्यामुळे ते अटॅक वगैरे येतात. त्यामुळं त्यांना आता घरी घेऊन जावा आणि त्या ठिकाणी तुमच्या कमांड हॉस्पिटलमध्ये औषधपाणी करा. आणि त्या ठिकाणी मी जाऊन दाखवलं त्या ठिकाणी, तर तुमचं कोरेटिन वाढल्यामुळे तुम्हाला किडनी तुमच्या फेल व्हायची पाळलेली आहे. 75 ने 80 किडनी, एका बाजूला 75 आणि एका बाजूला 90 असं काहीतरी 80 होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा ते CTC केलं, एन्जिओग्राफी केली. एन्जिओग्राफीमध्ये पुन्हा तेच निघालं. पुन्हा 15 दिवसांनी या म्हणले तुमचं आतापासून होऊ शकत नाही, तुमचं वय जास्त झालेलं आहे. पण माझं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं आपोआप मी स्मरणामध्ये होतो कुठल्याही प्रकारचा. आणि फक्त संत रामपालजी महाराजांचे जे नियम आहेत त्या नियमावर त्यांनी जो मला मंत्र दिलेला आहे, सतनाम सरनाम दिलेलं आहे, सतनाम आणि प्रथम नाम, त्या नामामध्ये स्मरण करत मी परमेश्वर माझं सगळं बरं झालेलं आहे. मी आता व्यवस्थित आहे. माझी प्रकृती आता परमेश्वर चरणामध्ये चांगली आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या शरीरामध्ये वारंवार अटॅक येत होते, परंतु अशा परिस्थितीतसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या गुरुमंत्रामुळे आणि त्यांच्या सतनामाच्या जापामुळे आज आपण या स्थितीला सुदृढ आहात, व्यवस्थित आहात आणि दर्शकासमोर आज आपण इंटरव्ह्यू देत आहात. तर ह्या अनुषंगाने आपण जे काही भगत समाज आहे, त्याचप्रमाणे जे काही रोगी आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत, असंख्य असे भयंकर असे रोग आहेत, कोणाला हृदयाचा रोग आहे, कोणाच्या किडन्या फेल झालेल्या आहे, कोणाला कॅन्सर आहे. तर अशा रुग्णांना, त्याचप्रमाणे जो भगत समाज आज आपल्याला TV वर बघत आहेत, त्यांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? संत रामपालजी महाराजांच्या चरणामध्ये मी जसं आलेलो आहे तसं प्रत्येकाने यावं. कारण या भक्तीचा फायदा आहे. आपल्या जीवनामध्ये सगळे रोग नाहीसे होतील आणि आपला सतलोकाला जाता येईल आणि आपल्याला सतभक्ती मिळेल, मोक्ष प्राप्त होईल, वैभव तर मिळेल. एका तराजूमध्ये वैभव मिळेल आणि दुसऱ्या तराजूमध्ये तुम्हाला मोक्ष मिळेल. यांची अशी भक्ती आहे, ज्ञानानं भक्ती आहे. ज्ञानगंगासारखी पुस्तकं आहेत, ती पुस्तकं वाचा. ज्ञानगंगा आणि दुसरे अनेक पुस्तकं आहेत, ती पुस्तकं वाचा. जगण्याचा मार्ग पुस्तक वाचा. त्यामध्ये तुम्हाला सगळ्या संदर्भात ज्ञान प्राप्त करा आणि संत महाराजांच्या चरणेमध्ये या आणि त्यांची भक्तीचा लाभ घ्या. त्यामुळे तुमचा या जीवनामध्ये येण्याचा जो फायदा मनुष्य जीवनाचा लाभ होईल. या मनुष्य जीवनामध्ये काही अर्थ नाही आहे. तर फक्त आपण ह्या जीवनामध्ये फक्त मोक्ष प्राप्त करायचा आहे आणि भक्ती करायची आहे, यामध्ये दुसरं काही करायचं आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतली तर साधकाला बरेचसे लाभ प्राप्त होतात. ज्या काही व्याधी आहे, जे काही आजार आहेत, ज्या काही पीडा आहेत, त्यासुद्धा सद्भक्तीमुळे आपोआपच बऱ्या होतात. तर ह्या अनुषंगाने जर एखादा साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ इच्छित असेल तर त्या साधकाला ती नामदीक्षा कशी मिळू शकेल? आत्ता जो मी इंटरव्ह्यू देत आहे, या इंटरव्ह्यूमध्ये आपण जर पाहत असेल तर या इंटरव्ह्यूच्या मध्ये 4-5 फोन नंबर आहेत. त्या फोनचे द्वारे आपण संपर्क करू शकता. महाराष्ट्रामध्ये अनेक नामदान केंद्र खोललेले आहेत. त्या नामदान केंद्रामध्ये तुम्ही फोन लावून त्याचे नामदान घेऊ शकता. त्याचे स्पष्टीकरण तुम्हाला मिळेल आणि नामदान प्राप्त होईल, परमेश्वर प्राप्ती होईल. त्या ठिकाणी तुम्हाला शरण प्राप्ती होईल संत गुरुजी रामपालजी महाराजांची. सर, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि आपल्या TVच्या स्क्रीनवर जे काही नंबर आज फ्लॅश होत आहेत त्या नंबरपैकी कुठल्याही एखाद्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? आपण नामदीक्षा घेण्यासाठी केंद्रावर गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर ऑफिसमध्ये त्या नाम केंद्रावरती सत्संगमध्ये केल्यानंतर त्या ठिकाणी नाम उपदेश घेत असताना तुम्हाला कोणताही एक पैसा देखील द्यावा लागत नाही. केवळ आपल्याला भक्ती प्राप्त होते. नामदीक्षा मोफत बिना शुल्क मिळते आहे. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव,
पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.